लहान मंडळींना बऱ्याचदा भाजी चपाती खाण्याचा कंटाळा येतो, तसाच मोठ्या मंडळींना देखील येतो. मग आता घरात कुठली भाजी असो किंवा नसो, काहीच फरक पडणार नाही. अगदी घरच्या साहित्यांपासून तुम्ही अशा प्रकारचे पराठे म्हणू शकता किंवा थेपले म्हणू शकता, अगदी सहजपणे तयार करता येऊ शकतात तुम्हाला. आणि तुम्ही प्रवासात नेऊ शकता, मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही असा बेत करू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे मी. कोथिंबीर तुमच्याकडे नसली तरीही चालेल. तुम्ही इथे कसुरी मेथीचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता इथे आपण छान बारीक अशी ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आता आपण कोथिंबीर ऐवजी जर कसुरी मेथी वापरली तरीही पराठ्याला छान असा फ्लेवर येतो. 1 चमचाभर इथे आपण धने जिरे पूड, कसुरी मेथी अर्धा चमचा, हळद लहान पाव चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. इथे आपण पाऊण वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. ताक थोडं आंबट असलं तरीही चालेल. ताकाऐवजी तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता. आणि वरून आपल्या थेपल्यांना किंवा पराठ्याला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे. इथे हे गव्हाचं पीठ छान चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घेतलेलं सर्व साहित्य टाकून घेणार आहोत. सर्वात आधी मी इथे कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर चवीलाही छान लागते आणि दिसतेसुद्धा आपल्या पराठ्यामध्ये छान. आता जे आपण कोरडे मसाले घेतलेले होते ते आपण सर्व या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत. आता पूर्ण आपण कोरडे मसाले जे घालून घेतलेले आहेत ते हाताने छान आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाले छान सगळीकडे एकसारखे असे लागले जातील. आता तुम्ही अशा प्रकारचा हा पराठ्यांचा गोळा तयार करून ठेवला तर तुम्ही वेळेवर सुद्धा याचे पराठे तयार करू शकता. आपण घेतलेलं जे ताक आहे ते ताकसुद्धा आपण यामध्ये इथे टाकून घेणार आहोत. ताकामुळे पराठ्यांना खूप छान अशी चव येते. आता हाताने आपण हे ताक पूर्ण आधी छान या पिठात लावून घेतलेलं आहे पिठाला. आता वरून थोडं थोडं आपण पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि याचा गोळा तयार करायचा आहे. ज्या प्रकारे आपण कणिक मळून घेतो तसाच आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी करायचे असलेत पराठे तर सकाळीही करून ठेवला तरीही चालेल किंवा वेळेवर केला तरीही चालेल. आता बघू शकता आपण ही गव्हाचं जे पीठ आहे ते छान मळून घेतलेलं आहे. 5 मिनिटं आपण बाजूला ठेवलेलं होतं. आता 5 मिनिटानंतर याचे आपण पराठे तयार करायला घेणार आहोत. हाताला थोडं मी तेल लावून घेते. आता आपण तेल लावल्यानंतर याचा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा गोळा घेऊ हाती. तर आता इथे तुम्हाला फार पातळ आपल्याला हे पराठे लाटायचे नाहीत. थोडे जाडसर ठेवले तरीही चालतील. छान मऊसूत राहतात. आणि तुम्ही जास्तच पातळ असे तयार केले तर ते थोड्या वेळानंतर मग कडक तर होणार नाहीत, पण तेवढे खायला चांगले लागत नाहीत. तर बघा आता हातावर मी गोळा घेतलेला आहे आणि आता आपण ज्या प्रकारे चपाती तयार करतो तसाच आपल्याला हा पराठा तयार करायचा आहे. आता याला वरून आपण तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे पराठा बराच वेळ छान असा मऊसूत राहतो. तर आता बघू शकता इथे आपण तयार केलेला हा गोळा याची आपण आता चपाती लाटून घेणार आहोत, म्हणजेच पराठा लाटून घेणार आहोत. वरून लावण्यासाठी सुद्धा थोडं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. अगदी सहजपणे आपल्याला हे पराठे तयार करता येतात. तुमच्याकडे कुठलीही भाजी नसली, मेथी पालक तर आपण नेहमीच खातो, पण त्याचा वापर न करताही अशा प्रकारे खूप छान चवदार असे आपण पराठे तयार करू शकतो. अगदी रोल तुम्ही तयार केला तर तुम्हाला कुठल्या भाजीची यासोबत आठवणसुद्धा येणार नाही. तर आता इथे मी तयार केलेली आहे हा पराठा आणि लोणच्याची सुद्धा इथे तुम्हाला आठवण येणार नाही, इतके हे ताकामुळे छान लागतात. आता बघू शकता एवढा जाड मी हा पराठा ठेवलेला आहे. आता दुसरीकडे आपण तवासुद्धा गरम व्हायला ठेवलेला होता. आता तयार झालेला पराठा आपण हा भाजून घेणार आहोत. तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे. आता त्यावर आपण वरून थोडं तेल लावून घेणार आहोत. आता पराठे म्हणू शकता किंवा थेपले, म्हणजे आपण तेलाचा वापर न करता तर होऊ शकत नाहीत. त्याला तेल छान लावून घेतलं तर ते तितके छान खायला चवदार लागतात. इथे बटरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा तुपाचा देखील वापर करू शकता. आता मी इथे तेलाचा वापर करत आहे. आता वरून याला तेल लावून घेतलं. फार जास्तही नाही लावायचं आपल्याला तेल, पण तेलाशिवाय ती मजा येत नाही खायला. तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही नाही लावलं तरी देखील चालेल. आता इथे आपण दोन्ही बाजू छान अशा भाजून घेणार आहोत आणि ज्या पराठा आहेत त्याच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा भाजून घेणार आहोत. आता इथे बघू शकता
छान सोनेरी डाग पडेपर्यंत यावर आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे छान तो खायला कुरकुरीत असा लागतो. आता इथे आपण छान खमंग असा भाजून घेतलेला आहे आणि 2 दिवस आरामात हे पराठे टिकले जातात. आता ही बाजू आपली भाजून झालेली आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपले हे पराठे खायला तयार झालेले आहेत. दुसरा देखील पराठा मी असाच भाजून घेणार आहे आणि त्याला देखील वरून आपण तेल लावून घेऊयात. आता थोडं तिखट तुम्ही जर जास्त घातलं यामध्ये तर सोबत चटणीचीही तुम्हाला गरज वाटणार नाही. आता इथे बघू शकता छान यावरसुद्धा सोनेरी डाग वरून आलेले आहेत आणि छान खमंग असा आपण हा सुद्धा पराठा भाजून घेतलेला आहे. आता आपण अशा प्रकारे राहिलेले आपण इतर जे पराठे आहेत ते सुद्धा तयार करून घेऊयात. तर माझे आता इथे बघू शकता सर्व पराठे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.